राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. लाचखोरीच्या प्रकरणावरून मंत्री नरहरी झिरवाळांविरोधात विरोधक आंदोलन करणार, तर राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू होणार. न झालेल्या बेस्ट मुख्यमंत्र्याला महाराष्ट्र मुकला. दादांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार. तर व्यक्ती हयात असताना नको तेवढं बदनाम करतात. दादांच्या आठवणींना उजाळा देताना उद्धव ठाकरेंचा भाजपला चिमटा. उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना सर्वपक्षीय नेत्यांच्या आठवणींचा गहिवर. मुश्रीफ, अदिती तटकरे, रोहित पवार, वळसे पाटलांना अश्रू अनावर. वरळीमधील सर्वपक्षीय शोकसभेला अदानी अंबानींपासून गडकरींपर्यंत दिग्गज एकवटले. अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्तानं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पहिल्यांदाच विधिमंडळात. दादांच्या स्टाईलनं काम करत राहणार आणि लागेल तिथं मदत करणार. दादांना श्रद्धांजली वाहताना रोहित पवारांचं सुनेत्रा पवारांना आश्वासन. राज्य भाजप कार्यकारिणीची आज घोषणा. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कार्यकारिणी जाहीर करणार. रवींद्र चव्हाणांच्या कार्यकारिणीत कोणाला स्थान मिळणार याची उत्सुकता. भाजप नेते किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावर. सोमय्यांविरोधात महापौर उपमहापौर आक्रमक. सोमय्यांना विरोध करण्याचा निर्णय. बदलापुरातील स्त्रीबीज विक्री रॅकेटचे तेलंगणा केरळपर्यंत धागेदोरे. अटक केलेल्या महिलांच्या तपासात रॅकेटचे महाराष्ट्राबाहेरील कनेक्शन उघड. झारखंडच्या एअर अँब्युलन्स दुर्घटनेमध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू. रांचीवरून दिल्लीला जाणारी एअर अँब्युलन्स चतरामध्ये क्रॅश. राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस. मध्य महाराष्ट्र, विदर्भात आज अवकाळी पावसाची शक्यता. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.